तर प्रहार संघटनेनं आज राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। या पार्श्वभूमीवर सध्या नागपूर अमरावती महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे। अमरावतीमध्ये बच्चू कडू रस्त्यावर उतरल्याचं दिसून येतंय। त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी राज्यभरात आज प्रहारकडून आंदोलन करण्यात येतंय। ही दृश्य आपण पुण्यामधून पाहतोय। पुण्यामध्ये देखील प्रहार संघटनेनं आता आंदोलन पुकारल्याचं सध्या दिसून येतंय। यावेळी शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून येतंय। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी केली जात असल्याचं दिसून येतंय। तर ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। अमरावतीमध्ये बच्चू कडू हे स्वतः रस्त्यावर उतरले, तर दुसरीकडे देखील पुण्यामध्ये प्रहार संघटना ही आक्रमक झाली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेने आज राज्यभरात आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर आता प्रहार संघटनेकडून राज्यभरात ही आंदोलनं केली जात आहे, निदर्शनं केली जात आहे। तर ही दृश्य आपण सध्या पुण्यामधून पाहतोय। पुण्यामध्ये देखील प्रहार संघटना रस्त्यावर उतरली आणि या पार्श्वभूमीवर आता प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते। तर पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती, प्रहार संघटनेनं केली होती। मात्र पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे, मात्र या संदर्भात कुठलीही मोठी घोषणा झाली नाही। या विरोधात आता प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पुण्यामध्ये प्रहार संघटना आक्रमक झाली आहे, काय अधिक तपशील? अंकिता, अगदी बरोबर आहे। पुण्यातील गुडलक चौकामध्ये हे सगळं आंदोलन जे आहे ते प्रहार संघटनेच्या वतीने केलं जात आहे। आपण जर पाहिलं तर हे सगळे जण जे आहेत ते आंदोलनाला बसलेले आहेत। अगदी गळ्यामध्ये जे आहे ते कांदेची माळ जी आहे ती त्यांच्या गळ्यामध्ये पाहायला मिळते आणि शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या देखील त्यांच्या माध्यमातून मांडलं जाते आणि चक्का जाम आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। शेतकरी कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन राज्यभरामध्ये जे आहे ते बच्चू कडूंच्या संघटनेच्या माध्यमातून केलं जात आहे आणि बच्चू कडूंना पाठिंबा दिला जातोय आणि शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मांडल्या जात आहेत। तसंच दिव्यांग असतील, शेतकरी असतील, मेंढपाळ असतील, मच्छीमार असतील, कामगार असतील, या सगळ्यांच्या मागण्या या सगळ्यांकडून व्यक्त केल्या जातात। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। नेमकं काय म्हणणं आहे तुम्हाला? अशा पद्धतीने आंदोलन करावं लागतंय रस्त्यावर बसून? मला प्रश्नच कळणार नाही। पुन्हा आंदोलन करायला बसलेला आहे, नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या या म्हणजे ही नालायक सरकार आहे, या सरकारला आम्ही महिलांकडून ही मागणी आहे की विधवा महिलांना जे कमी पेन्शन भेटत ते भेटलं पाहिजे। 7/12 हा कोरा झालाच पाहिजे, त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आज हे लोक डाळी ज्या मंत्रालयामध्ये शिजत आहे, बनवत आहे, त्याचा वास येते म्हणत आहे हे आमदार खासदार लोक। उद्या ही डाळीला भाव भेटणार नाही तर शेतकरी पिकवणार कसं? आज तुम्हाला ती डाळ भेटणार पण नाही आहे खायला, उद्या तुम्हाला गढूळ पाणी भेटेल खायला। याच्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांच्या हे कर्जमाफी करावं लागेल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे, प्रमुख मागणी आहे। तुम्ही कांद्याची माळ गळ्यात घालून बसला आहे, नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? आमचं एकच म्हणणं आहे की हे जे निर्लज्ज सरकार जे आहे, ज्यांनी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडे काही लक्ष नाही आहे त्यांचं आणि शेतीच्या मालाला भाव देत नाही आहे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरं करत नाही। गेले कितीक दिवस झाले बच्चू भाऊ रोडला 8 दिवस चालत चालले, त्यांना कुठल्याही नेत्यांनी काही हे केलेलं नाही आहे। त्यानंतर बच्चू भाऊनी 8 दिवस उपोषण केलं तरी त्यांना फक्त एक हे दाखवलं की गाजर दाखवलं की आम्ही तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करू, 15 दिवसात करू, 1 महिन्यात करू। पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही आहे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरं होत नाही आहे। जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरं होत नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन करत राहू। तर शेतकऱ्यांचा 7/12 जो आहे तो कोरा झाला पाहिजे अशा प्रकारचं म्हणणं या सगळ्यांचं आहे आणि त्या माध्यमातून हे सगळं आंदोलन जे आहे ते पुकारलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता नेमकं महाराष्ट्रभरातून अशा पद्धतीने शेतकरी आक्रमक झाल्यानंतर काय पवित्रा जो आहे तो यांच्याकडून किंवा प्रहार संघटनेच्या मधून आगामी काळामध्ये घेतला जातोय ते पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित रोहन, खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।